पुणे प्रवास करण्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे। तुम्ही मुंबई पुणे प्रवास करणार असाल तर जरा थांबा। या मार्गावरून प्रवास टाळायला हवा, कारण एक्सप्रेसवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। 24 तासांनंतरही इथली वाहतूक कोंडी कायम आहे। खंडाळा घाटात आडोशी बोगदा या ठिकाणी एक केमिकल टँकर उलटला आणि त्यामधून ज्वालाग्रही गॅस लिकेज होतोय। प्रशासनाकडून टँकर हटवण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। मात्र तोपर्यंत महामार्गावर सध्याच्या स्थळी 25 ते 30 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्यात। वाहनांच्या सुरक्षेसाठी मुंबईकडील मार्ग बंद करण्यात आलाय, त्यामुळे दोन्ही मार्गावर वाहतूक कोंडी झाली असून आज एक्सप्रेसवेचा प्रवास शक्यतो टाळावा असं आवाहन करण्यात येते। तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा संताप अनावर झालाय। एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी आहे हे माहीत असताना देखील एसटी महामंडळानं मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या का सोडल्या असा संतप्त सवाल प्रवासी विचारतायत। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकरला अपघात झाल्याने मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाली आहे आणि या गॅस गळतीमुळे एक्सप्रेसवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे आणि या वाहतूक कोंडीचा जो मोठा फटका आहे तो प्रवाशांना बसत आहे, त्याचबरोबर जे माल वाहतूक करणारी वाहनं आहेत त्यांना बसत आहे। तर आपल्यासोबत काही प्रवासी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं कशा प्रकारची तुमची अडचण होत आहे आणि प्रशासनाकडून तुम्हाला काय सांगण्यात आलंय। बघा, आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून निघालोय। बस एकतर अर्धा तास लेट आली आणि आम्हाला सांगितलं पण नाही की का लेट आली आहे। त्यात आता गाडी पूर्ण पुण्यापर्यंत आल्यावर सांगतात की पुढे असं झालेलं आहे, अजून वेळ लागेल। हीच गोष्ट जर आधी सांगितली असती तर आम्ही तिकीट कॅन्सल करून उद्याची केली असती। आता इथून आम्हाला कधी जायचं आहे, कधी रिटर्न येणार काय सांगत नाहीयेत आणि काही अपडेट देत नाहीयेत। जर 5:30ला जर गॅस टँकर तिकडे पलटी झालं आहे आणि रस्ता बंद आहे तर तुम्ही प्रशासनाने सांगायला पाहिजे प्रत्येक डेपोला की बाबा बस सोडू नका। अर्ध्या रस्त्यामध्ये येऊन अडकण्यापेक्षा आता आम्ही इथे येऊन अडकून झाले तर जवळजवळ 4-5 तास। आता काय करायचं ना, खाण्यापिण्याची सोय नाही, काय नाही। एक कॉर्पोरेट आला होता, त्यांना पण एक पाण्याची बाटली दिली आणि गेला निघून। लहान मुलं आहेत, लेडीज आहेत, जेंट्स आहेत, म्हातारी माणसं आहेत, काय त्यांचं काय सुविधा आहे, सरकार पण काय बघत नाही आहे का? एवढं मोठं घटना घडलेली आहे ती। गोपाल मुडगरे, साम टीव्ही न्यूज, पिंपरी चिंचवड।